काहीतरी कर तू. मी काय म्हणतोय तुला, मी तुला अकॅडमी जॉईन करून देऊ का? त्या सरांची भेटून देतो. तू एक काम कर, तू पोलीस भरती कर. पोलीस भरती मध्ये स्कोप डायरेक्ट कधी लागला तू एक नंबर काम होऊन जाईल तुझ्या. आणि ज्या सरांकडे आपण जाऊ त्यांचं टाकलंय मोठे डायरेक्ट. त्यांचं नाव रे हो, गैर नाव मोठे झालं. त्या सरांचा टाइम बी आहे ना इतला जबरदस्त आहे. डायरेक्ट चितुळ्यात नाही म्हणजे डायरेक्ट इतला टायमिंग आहे सरायचा. तुला का टाइम कमी का चालतं बरं? तुला महाबी टाइम तो नाही रे, तो टाइम नाही मग रनिंग. तू मला बोलत आहे जरा नाही, ते थोडं मिसअंडरस्टँडिंग झाली आपल्यात. झालं ना बेटा काम. मग तुला तर सांगाल तर मी ना घेतल तीच तू रात दिवस तशी ट्रेनिंग. अच्छा ठीक आहे ठीक आहे. मग एक काम करजो, त्या मायला पाठवतो मग पेढे घ्यायचा ना ऑफिसवर आपल्या. बरं बरं चालेल ठीक आहे. मग नमस्कार सर. अरे नमस्कार नमस्कार. पाया पडी पाया. बरं मी काय म्हणतो, आमच्यावर एक कृपा करा तुम्ही की माझ्यासोबत जो पोरगा आहे आता हा भाऊ, हा त्याची बी इच्छा आहे पोलीस बनायची. मी त्याला बोलला आपलं तुला जर चांगली कोचिंग पाहिजे नशील आणि तू जर पोलीस होणार असेल खरोखरच तर म्हटलं आहे आपल्याकडे, तू जॉईन करून घे. तुम्ही त्याला मार्गदर्शन द्या आणि आजपासून तुमच्याकडे घेऊन घ्या. नाही तर मग त्याच्यासाठी ना मग त्याला मजबूत बनवणं आपल्याला. आणि कसं आहे आता पहा, हे जिम्मेदारी तुम्ही घ्या. आता तुम्ही याला खालून करा वरून करा, पण ट्रेन चांगला करा. ट्रेन चांगला करा एकदम. मी निघू मग, चला मग. कमजोर दिसतोय बे यार. राय हाय. अरे इकडे पाहून मायला फॉलो मला करतोय तू की कोच तू आहे की मी आहे? तुम्ही आहे सर. सॉरी. कसं करू वापस? असं कर. हा आपला 100चा ट्रॅक आहे बाळा. आता इथून तर त्या बाकड्यापर्यंत आपल्याला पळायचं आहे एकदम फास्ट. फक्त 11 सेकंडचा टाइम आहे आपल्याजवळ. समज हा 11 सेकंड मिनिटनी बरं. चला सर तो मांगा राहून गेला. काय झालं सर तुम्हाला? अरे तुला हा इव्हेंट काही जमत नाही आहे. तू सोड हा इव्हेंट नंतर करू. आता दुसरा करू आपण. चाल बार लय इव्हेंट आहे विचारता. चालतं जरा खटकन. पाय रे गोऱ्या, याला काय म्हणता? गोया. गोया पण गोया फेकना पडतो 9 मीटर. कितला? 9 मीटर. तुला हा फेक नाही. 9 मीटरचे टोटल मार्क भेटते ना आउट ऑफ. तू फेकी दाव मला पहिले, मग मी फेकतो. दोघींनी एका हातानं. सॉरी सर. सॉरी सर. जमलं नाही यार तुला. हे थांब मी दाखवतो तुला फेक. यू अंडरस्टँड दिस पोझिशन. ओके सर. उरा बाप, मला गोळ्याच्या डोळ्यानं बी दिसत नाही. सरनं का हा गॅलेक्सीच्या बाहेर गोळ्या फेकून गेला का? बाप रे. अरे सर तुम्ही कोण आहे? गोळ्या. अरे ते मग कंबर मध्ये थोडसा गॅप पडलाय, मुलांना शिकवतात. अरे तुम्ही सर आहे की पेशंट आहे? तुले हा इव्हेंट बी काही जमत नाही. तुला फक्त 4 मीटर गोळ्या फेकला, मग उलटा बी पडला तरी बी 5 पडलाय. बराबर आहे सर. मला तर काहीच जमत नाही. मग यार थांब मी शिकाडतो तुला तिसरा इव्हेंट आता. आणि हा केअरफुली शिकजो. ओके ओके सर. हा एकदम डेंजरस इव्हेंट आहे. हा मी ना 50 पोरांना शिकवला, पण त्याच्यामध्ये फक्त 30 पोरं शिकले. 20 डायरेक्ट भरती आहे दवाखान्यामध्ये. आता तू दवाखान्यात भरती झाला ना, तो डॉक्टर एकच सांगेन की आता तू नवरा बनायच्या बी कामाचा राहिला नाही. तर एकदम केअरफुली हा इव्हेंट करतो. 2 तुझं चुकलाय, तिसरा चुकला म्हणजे तू डायरेक्ट जिंदगीतून चुकी जाशील. समजला ना? ओके सर. तू पहिले तुझी जाण त्याच्यावर घिसन मारा दाखव मला हे पुढे, मग मी दाखवतो तुला काय राहते तर जिगरा. रनअप घ्यायचं बरं. बापरे जागेवर मारतोय. काय होत रे? जमलं नाही तुला वापस यायचे? जमलं नाही? दाखवतो तुला लॉंगडी काय आहे तर. आली तू तिच्या पार कुठतो आहे.
अरे एक्झॅक्ट त्या रेषेवर कूद नाही, तू तर बांद्रा सारखा चालला तिच्या पार, चढून पाहतोय मला असा. अरे काय बापा तू बी, पण जाऊ दे, मी ना चांगले चांगले नग ट्रेन केले, आता पाय तू. तुम्ही मारून दाखवा सर म्हणा. बापरे, पुरा बापरे बाप. सर तर डायरेक्ट दूर दूर लोक भी दिखत नाही रे बाप. सर झाला जगदीपच्या पार गेला की नाही. थांबाय. अरे का हो सर, अरे तुम्हीच नवरदेव बनायच्या लायक राहिले नाही हो सर. चाले भो दवाखान्यात. अरे आता ह्या सरला कसं काय नेऊ यार मी आता. सर आहे बाई, चुकून दवाखान्यात घेऊन जाऊ मी. आता तर मी पोलीस भरती मध्ये पास होऊन नाही.